लोकांना सुरक्षित त्यांच्या घरी ते जातील, कारण थोडं एक भीतीची परिस्थिती आहे, पॅनिक सिच्युएशन आहे आणि त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांनी देखील खूप चांगली मदत केलेली आहे, चांगलं सहकार्य केलं आहे. इथल्या मुंबईसाठी रवाना होणारे जवळपास 180 लोक या विमानात बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. मी सध्या जिथे एकनाथ शिंदे थांबलेले आहेत त्या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे जे डिप्टी सीएम आहेत म्हणजे उपमुख्यमंत्री आहेत सुरेंद्र चौधरी, ते सध्या एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले. त्यासोबतच जे ॲडवायझर टू सीएम आहेत नासिर असलम वाणी ते सुद्धा दाखल झालेले आहेत आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे हे दोन्ही नेते आहेत आणि आपण पाहतोय की या बंद खोलीच्या आड एक बैठक सुद्धा आता सुरू झालेली आहे. इथली नेमकी राजकीय परिस्थिती काय, इथली नेमकी सुरक्षेची व्यवस्था कशा पद्धतीची आहे यावर सुद्धा आता या तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. बरीच टीका टिप्पणी या दौऱ्यावर सुद्धा केली जाते. गिरीश महाजन सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, ते सुद्धा मदत कार्य करत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे सुद्धा ग्राउंड झिरोवर उपस्थित राहून महाराष्ट्रातले जे नागरिक इथे अडकलेले आहेत किंवा सुट्टी घालवण्यासाठी श्रीनगरमध्ये पोहोचलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन, त्या हॉटेलमध्ये जाऊन त्या सगळ्या प्रवाशांची बातचीत करतायत, त्यांना धीर देत आहेत, सांत्वना करण्याचा प्रयत्न करतात. लवकर लोकांना सुरक्षित त्यांच्या घरी ते जातील, कारण थोडं एक भीतीची परिस्थिती आहे, पॅनिक सिच्युएशन आहे आणि त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांनी देखील खूप चांगली मदत केलेली आहे, चांगलं सहकार्य केलं आहे. इथल्या सरकारने देखील टुरिस्ट लोकांच्या बद्दल काळजी घेतलेली आहे. आता उपमुख्यमंत्री इथले जे त्यांनी सुद्धा तुमची भेट घेतलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या ॲडवायझरांनी सुद्धा तुमची भेट घेतली आहे. हो, त्यांनी सांगितलं की कुठली काही आवश्यकता असेल तर तत्काळ आपण सांगा. प्रत्येक जे काही टुरिस्ट आहेत त्यांना मदत लागेल ती आम्ही करू आणि ते परवापासून देखील मदत करतायत आणि या ठिकाणी त्यांनी समाधान व्यक्त केलं की स्वतः इथे आपण महाराष्ट्रातून आलात आणि आपल्या लोकांना भेटलात आणि आपल्या लोकांना इथून सुरक्षित विशेष विमानाने घेऊन जात आहे, या बाबतीत देखील त्यांनी समाधान व्यक्त केलं. पाकिस्तानशी आता सगळे संबंध तोडायला हवेत आणि ज्या पद्धतीचे करार तोडण्यात आलेले आहेत त्याबद्दल काय म्हणाल? बिलकुल. आता तर ते हाय कमिशनचे 5 अधिकारी काढून टाकले. सिंधू जल करार त्याला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर अटारी बॉर्डर बंद केलेली आहे, विजा रद्द केलेले आहेत. ही मोठी ॲक्शन आहे, ॲक्शनला रिॲक्शन. आणि मला वाटतं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोठी ॲक्शन घेतील, यापेक्षा मोठी सर्वपक्षीय बैठक सुद्धा आहे आज राजनाथ सिंग यांच्यासोबत. त्यामुळे नेमकी भूमिका शिवसेनेची आता काय असणार आहे? शिवसेनेची भूमिका साफ आहे की आता पाकिस्तानला धडा शिकवा. आता पाकिस्तान नेहमी आतंकवादी हमला करून हात वर करतो आणि माझं त्याच्यात काहीच नाही, परंतु आता जशाच तसं उत्तर देण्याची गरज आहे आणि मोठा या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक नक्की हा देशावरचा हल्ला आहे. कुठलाही कॉम्प्रोमाइज आता होणार नाही आणि देशाचे प्रधानमंत्री हे नक्की करतील, गृहमंत्री हे नक्की करतील अशा प्रकारची ॲक्शन, याचा विश्वास आहे. महायुतीचे 2 प्रमुख नेते आहेत गिरीश महाजन आणि तुम्ही सुद्धा ग्राउंड झिरोवर उतरून या ठिकाणी लोकांची मदत करतायत. विरोधक याचंही राजकारण करतात, त्यांना काय सल्ला? विरोधकांनी आता यावर राजकारण करू नये. आता हा देशावरचा हल्ला आहे. या सर्व विरोधकांनी आणि सगळ्यांनी सत्ताधारी पक्षांनी एकत्र येऊन देशवासियांच्या मागं उभं राहायला पाहिजे, सरकारच्या मागं उभं राहायला पाहिजे. राजकारण करण्याची आता वेळ नाही. कॅमेरा पर्सन नासिर सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, श्रीनगर.